सेरमणी करावा देवणीला सेरमणी करावा कुंडली गौरय हरी विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः श्री राम सदा शिव श्री माता पिता नमः. पुनरपी होऊनी सावधान धावस कया ऐसे वदन धरित्रीवरी अंग टाकून गडबडा लोले दुःखाने राम. वैशाख मासी उष्ण काली सूर्यकिरणा माझी भूमंडळी जीवनाविन मृदू मासुळी जैसी अत्यंत चरफडे राम. गणाधीश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल सत्वारवाचा नमो पानंत या राघवाचा या श्रीरामप्रभूला वंदन करून इथे जमलेले श्रोते वर्गो यांच्या चरणावर वंदन करून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोलले यांच्या चरणावर मस्तक ठेवून आज आपण इथे स्वर्गारोहण ग्रंथप्रवेश करत असताना या घरातून निघून गेलेल्या आईच्या प्रित्यर्थ आज आपण या कथाकथन करतोय आणि कथाकथनाचा विषय आहे स्वर्गारोहण पर्व. आणि इथे स्वर्गारोहण पर्व कथाकथन होत असताना भगवंत गोपालकृष्णासाठी बघा भगवंत गोपालकृष्ण हे निमालय गेलेत आणि त्यांचं हे द्रौपदी दुःख करते आणि दुःख असं करते की टाकून गेला यदुराया हा भगवंत मला इथून टाकून गेलाय आणि या भगवंताने आज आम्हाला दुःखाच्या याच्यात खारोळ्यात पडले. आता मी काय करू अशा प्रकारे द्रौपदी दुःख करत असताना की जसं वैशाख महिन्यामध्ये उष्ण उन्हाळा असतो आणि उन्हाळा असल्यानंतर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये असणारे मासे सुद्धा तडफडतात आणि तशी अवस्था इथे कोणाची झालेली आहे की जीवनाविना मृदू मासोली म्हणजे पाणी नसताना ज्या वेळेला ती मासोली त्या सुकलेल्या तलावामध्ये आटलेल्या पाण्यामध्ये जशी तडफडते तशी कोणाची द्रौपदीची परिस्थिती झालेली आहे. आणि अशा प्रकारे ही द्रौपदी इथे काय करते भगवंताचं दुःख करतोय आणि त्यामुळं तैसे रीती पांडव नारी तेवीच सुभद्रेची झाली परी आणि कोणती माता ती करुणास्वरी आकांत करी अत्यंत. आणि त्याचप्रमाणे जशी द्रौपदीची अवस्था झाली तशी पांडव नारी सर्व पांडवांच्या ज्या पत्न्या होत्या त्यांची सुद्धा ही अवस्था झाली. आणि त्यावेळेला कोणती मातेची सुद्धा अवस्था कशी झाली की या भगवंताचा विरह हा कोणालाही सहन होत नव्हता. जसं आपल्या घरातून एखादा व्यक्ती गेली आज आपल्या घरातून आई गेली तिचा विरह आपल्याला सहन होतोय का. आपल्याकडे एक सहजगत्या म्हण होती माय मरो आणि मावशी जगो. का मावशीबद्दल एवढा जिव्हाळा होता. मावशीबद्दल का जिव्हाळा होता की मावशीचा जो प्रेम जो असतो तो त्या भाच्याला एक वेगळ्या प्रकारचा वाटत असतो. आणि ती म्हण आपल्याकडे सार्थक होतोय की मायेनी त्या मावशीनी त्या मुलाला लेकराला कुरवालेलं असतं. आणि इथे सुद्धा या परिवारावर या दुःखाचं एवढं सावट पडलंय की सर्वांना त्या भगवंताची ओढ लागली आणि त्या ओढीमुळं सर्व काय करतात त्या भगवंताच्या साठी रडतात दुःख काढतात. तयांच्या शोके करुण गजबजून गेले त्रिभुवन कृतांताचे मन दारुण परितेही झळंबळे तद्दोगे. आणि इथे ग्रंथकर्ता सांगतोय की त्यांचा जो दुःख एवढा दुःख होता की त्रिभुवनामध्ये गजबज झाली. दक्षिणेचा राजा यम याला सुद्धा काय व्हायला दुःख व्हायला काय आहा यांचा दुःख आहे काय या भगवंतासाठी दुःख करतात आणि कृतांताचे मन सुद्धा हेलकावे घ्यायला लागले. आणि अशा प्रकारे द्रौपदी सुभद्रा दोघी जणी देहटाची ती तेव्हा धरणी नाना परीचे विलाप करुणी शोक करीती आक्रोशे. आणि मग द्रौपदी आणि सुभद्रा
ह्या भगवंताचा एवढा शोक करतात की वारंवार त्या जमिनीवर दुःख म्हणजे शरीर स्वतःचे झोकून देतात, टाकतात, त्यांना मूर्छना येते. आणि एवढा हा भगवंताचा विरह का होता, विरह एवढा भगवंताचा? आजपर्यंत सख्खी बहीण सुभद्रा हिला सुद्धा या भगवंतानी न मानता मानली. कोणाला जास्त? द्रौपदीला मानली. का द्रौपदीला मानली? की ज्या वेळेला प्रश्न पडलाय यांना, नीतीला प्रश्न पडलाय की एवढा हा भगवंत द्रौपदीलाच का मानतो, द्रौपदीला का मानते भगवंत एवढा? आणि त्यावेळेला हा प्रश्न केला असताना भगवंत सांगतोय की द्रौपदीवर माझं एवढं जीव का? तुम्हाला पाहायचं आहे? भगवंत एक नटनाट्य करतोय, एक फळ कापायला घेतोय आणि फळ कापतोय आणि हातातून नकळत हात एक बोट कापला जाते भगवंताचा. आणि भगवंत बोट असा हातामध्ये पकडतोय आणि ताई ग माझं बोट कापलंय ग, सुभद्राला सांगतोय. आणि मग सुभद्रा होते, दादा तुझं बोट कसं कापलं? नाही का ताई, मी फळ कापत होतो आणि त्याच्यामुळे माझं बोट कापलंय, पण मला काहीतरी त्या भांडाला दे ना ताई. आणि मग सुभद्रा काय करते? चिंदी शोधते, कुठे इकडे कपडा भेटते का, तिथे चिंदी. असं करताना हा हिचा वेळ जातोय. आणि त्यावेळेला भगवंत अंगणात पडसाद येतात आणि पडसाद येतात तेव्हा हे द्रौपदीच्या लक्षात येतं, दादा काय झालं तुझ्या हातातून रक्त का झालं? धावून पाहते तर काय, दादाचे बोट कापलंय. दादाच्या बोटातून रक्त येतोय. आणि मग दादाच्या बोटातून रक्त येते पाहिल्यावर तिने कुठलाही प्रकारचा विचार नाही केलाय. तिने सरळ पदराला हात घातलाय. आणि पदराला हात घातल्यानंतर श्रुतीला प्रश्न पडलाय की सौभाग्यवती बाईने पती जिवंत असताना पदर कधी फाडू नये, मग ही अशी का करते? त्यावेळेला द्रौपदी मातेने उत्तर दिलंय, बाई ग, श्रुतीला उत्तर दिलंय, बाई ग, ज्या भगवंतामुळं माझं कुंकू आबाधित आहे आजपर्यंत, ज्या भगवंतामुळं माझं कुंकू आबाधित आहे, आणि मग त्या भगवंतासाठी मी साडी पाडली तर झालं काय? मला जरी कुठलाही दोष लागला पण ते जिवंत कोणामुळे आहेत? माझ्या भगवंता गोपालकृष्णामुळे आहेत. मग त्याच्या हाताला जर बोटाला जर चिंदी बांधायची आहे तर माझा पदर फाडला तर झाला काय? आणि त्यावेळेला श्रुती सुद्धा नम्र झाली आणि इथे द्रौपदीच्या पायावर लोकांना खरोखर तू धन्य महासत्य आहे. आणि मग त्यावेळेला हे भगवंताने म्हणजे एवढं या भगवंताचं एवढं नितांत प्रेम द्रौपदीवर, एवढं सुभद्रेसाठी सुद्धा भगवंताने नटनाट्य केलं. सुभद्रा ही सुद्धा दुर्योधनाला द्यायची होती, पण त्यावेळेला भगवंताने सुद्धा ते नाट्य केलं की अर्जुनालाच ब्राह्मण बनवून आणला आणि अर्जुनाने तिथे भविष्य सांगला नंदाच्या घरी येऊन. लक्षात आलं तुमच्या? आणि त्यावेळेला भविष्य सांगताना त्या भटजीनीच काय केली? थोडक्यात सांगतोय, सुभद्राला पळवून नेली. आणि मग सुभद्राला पळवून नेल्यानंतर मला सांगा, एखाद्या मुलीचा साखरपुडा झाला असेल आणि जर दुसऱ्या कोणी जर पळवून नेली तर लग्न करीत तिच्याबरोबर? आणि मग दुर्योधनाचं पण तेच झालं की कुठल्या तरी ब्राह्मणाने हिला पळवून नेली सुभद्रेला, म्हणून मी काही त्याची लग्न करणार नाही. मग त्या ब्राह्मणाबरोबर लग्न लावा. आणि तो ब्राह्मण कोण होता? अर्जुन होता. हे सुद्धा नाटक कोणी केलं होतं? की भगवंतानेच केलं होतं. मग असा तो भगवंत, असा तो वैकुंठीचा राणा. मग मला सांगा, कोण साहजिक जर आपल्यावर जर कोणी उपकार जर केलं तर आपण सुद्धा त्या माणसाचे वारंवार आभार मानतो. दादा तू होतास म्हणून माझा कार्यभाग झाला. बहीण सुद्धा भावाला बोलते, दादा तू मला माझ्या लग्नामध्ये तू सतत उभा राहिलास म्हणून महा कार्यभाग झाला. म्हणजे ती भावाचे काय करते? वारंवार आभार मानत असते. मग असा हा भाऊ, असा हा गोपालकृष्ण त्याच्याकडे दुःख करतील ना तर काय करतील? म्हणती देवा त्राही त्राही जीवाची कैसी सांडली सोयी, कृष्णा मी करावे काही तुझ वाचनी बंधुराया. आणि कपाल मिटतात, छाती बडवतात, बोलतात भगवंता तुझं वाचून आम्ही काय करू, कशी जगू, कशी आम्ही. बघा घरातला जर आपला आधार जर एखादा माणूस मेन घराचा जर आधारस्तंभ गेला नंतर तो संसार काय होतो? कोलमडतोय. त्या संसाराला काय होते की अरे माझा आधार गेलाय. मग मला परवा बोलून गेलो की जन पळवरा म्हणत गेला हाय हाय मी जाता राहील कार्य काय. तात्पुरतं रडतील माणसं, तात्पुरतं सगळ्या गोष्टी तात्पुरत्या करतील, पण शेवटला तू गेल्यानंतर तुझं पाठी काय राहणार आहे? तुम्ही जर चांगलं जर काय काम केलं असेल, चांगलं जर लोकांशी जर शेजापाजा जर नीट राहिला असेल
जर शेजाऱ्यांशी जर सतत भांडला असते तर शेजारी काय होते, बरा झाला गेला, सहज करता बोलतील. पण तुम्ही जर शेजाऱ्यांशी जर प्रेमाने वागला असाल, तुम्ही जर नलावर जास्त भांडल्या नसाल तर बोलते बाय ग ती बरी होती, आमच्याशी भांडत नव्हती, आम्हाला हंडे आमचे घासून भरून द्यायची. म्हणजे काय झाला, हा एक जिव्हाळा झाला, एक तुमचं कार्य चांगलं राहिलं. मग तुम्ही जर वारंवार सतत जर भांडण करत राहिला तर तुम्हाला काय बोलणार, अरे नको ती भांड कुठली आहे, तिच्या वाटेला जाऊ नका, अरे नको तो भांडण करणारा म्हणून त्याच्या वाटे बरा झाला हा गेला. मग मला सांगा, हा भगवंताचा विरह काय याना एवढा होता की भगवंताने आजपर्यंत या पांडवांना, या पांडव संतांना आजपर्यंत त्यांनी काय केलंय, सांभाळलंय. आजपर्यंत द्रौपदी सतीला सांभाळलंय का, ती अंतःकरणातून. बघा, एखादा जर नाता जर जपायचा असेल तर तो अंतःकरणातून, आतल्या मनातून देती घेती दोघे नरकाला जाते, दिल्याने नाता तुटला जातो, माणुसकीने आपुलकीने जीवाला वाढला जातो. आणि इथे सुद्धा भगवंताकडे या द्रौपदीचा जीवाला वाढला होता, सुभद्रेचा जीवाला. मग मला सांगा, हरिपाठामध्ये आपण द्वारकेचा राणा पांडवा घरी, आपण हरिपाठ बोलताना बोलतो मग हे प्रमाण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. का, की संपूर्ण जे उर्वरित जे आयुष्य जे होतं ते भगवंताचं कुठं झालं, पांडवांच्या घरी झालं. आणि मग असा हा भगवंत, त्याचा विरह कोणाला होणार नाही. ग्रामवासी सकळ नारी समदाविती नाना परी, म्हणती उगी राहून क्षण भरी, सांगा सत्वरी काय झाले. आणि मग एवढं हे होत असताना एवढी घरात रडारड पडली होती यांच्या पांडवांच्या घरामध्ये, आणि गावातले लोक जमले, ती माणसं रडतात का. आणि मग एकमेकाला विचार, याच्याकडे झालंय काय, रडतात कशासाठी रडतात ही माणसं, का रडतात. आणि मग ते गावातले लोक विचारतात, अहो तुम्ही रडताय, आम्हाला पटतंय, पण नक्की झालंय काय हे आम्हाला सांगा, असे ते गावातले लोक विचारतात. तेव्हा मग द्रौपदी बोले वचन, काय मी सांगू तुम्हाला गुण, माझे अंतरा माझी तीक्ष्ण विरह भाले टोचिती. आणि मग त्यावेळेला या लोकांनी जनमनाने हा प्रश्न केल्यानंतर द्रौपदी सांगते, मी तुम्हाला काय सांगू दादानू, बाय मी तुम्हाला काय सांगू. सख्या शेजारने सख्या साईला सांगते ती, मी काय सांगू, माझ्या हृदयाला विरह भाले. विरह कोणाचा आहे, त्या कृष्ण परमात्म्याचा विरह आहे. आणि कृष्ण पर्वताचा विरह माझ्या हृदयाला काय होतात, तीक्ष्ण भाले टोचतात, सुया टोचल्याचं वाटते, एवढ्या मला वेदना होतात, मी तुम्हाला काय कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगू, अशी ती ग्रामवासींना बोलते द्रौपदी. आणि मग काय मी सांगू तुम्हाला गुण, माझे अंतरा माझे तीक्ष्ण विरह भाले टोचिती. बोलले म्हणून काय मी सांगू तुम्हा पासी, आजवरी जो रक्षिता आम्हासी, तो आज कृष्ण ऋषिकेशी मज लागे अंतरला. आणि मी तुम्हाला काय सांगू, आजपर्यंत ज्याने माझं सांभाळ केलं, आजपर्यंत ज्याने माझं रक्षण केलं, तो ऋषिकेशी, तो भगवंत परमात्मा आज माझ्यापासून, मी ग्रामवासींना ती सांगते, तो आजपासून माझ्यापासून काय झालाय, अंतरलाय, माझ्यापासून दूर गेलाय. मी तुम्हाला काय सांगू काय, अशा प्रकारे द्रौपदी बोलत असताना कौरवी लाक्षागृह झालेले, तेव्हा पांडवां विवरी रक्षिले, वस्त्रहरणी सांभाळिले, सत्व माझे जयाने. ज्या वेळेला कौरव पांडवांनी आम्हाला सुईच्या आग्रावर बसणार नाही एवढी सुद्धा भूमी दिली नाही, ज्या वेळेला आम्ही जमिनीची याचना केली, यांच्याकडं जागेची याचना केली की आम्हाला काहीतरी तुम्ही द्या, त्यावेळेला या कौरवांनी काय केलंय, दुर्योधनाने शक्क सुईच्या आग्रावर बसेल सुद्धा तुम्हाला भूमी देणार नाही, यांना गावाच्या बाहेर काढलं. आणि गावाच्या बाहेर काढल्यानंतर अकाली अन्न वयासी, क्रोधी आला दुर्वास ऋषी, ते धावनी ऋषिकेशी सत्वरक्षिता राहला. आणि मग या दुर्योधनाने यांना गावाच्या बाहेर काढलेत. आणि गावाच्या बाहेर काढल्यानंतर आता जनमन सुद्धा, अरे या भावंडाने यांनी काहीच दिलं नाही कौरवानी. आणि मग त्यावेळेला दुर्योधनाच्या मनात आलं की आता आपण करायचं काय. आणि त्यावेळेला शकुनी मामा काय बोलतोय की दुर्योधना बघा, जो मामा भाच्याना पत्ते केरळाला शिकवते तो मामा आहे व्यवस्थित. मग या लोकांनी दोस्ती कोणाबरोबर केली, दूरबुद्धीच्या माणसाकडे केली. हा शकुनी मामा कसा होता, दृष्टबुद्धीचा होता. आणि त्याच्या मुला कौरव बिघडले, नाही तर कौरव चांगले होते, लक्षात आला. पण हा शकुनीचा खेळ होता
की शकुनीला पांडव मारायचे नव्हते. शकुनीला पांडव मारायचे नव्हते, शकुनीला कौरव मारायचे होते. पण ते कोणाकडून मारायचे? की पांडवांशी वैर साधून मारायचे होते. पांडवांच्या बाजून वाकडे कौरवांना करून त्यांना मारायचे होते. ही शकुनीची काय होती? खेळी होती. आणि मग त्यावेळेला शकुनी बोलतोय, दुर्योधना हे संपले पाहिजेत. अरे बा, आता ते गावाच्या बाहेर गेलेत ना, त्यांचा ते संसार करून जगतात ना मामा, कशाला आपण त्याच्यात लक्ष देऊया? दुर्योधन बोलते, कशाला आपण त्याच्यात लक्ष? अरे तुला समजतंय, उद्या ते कालांतराने, आज ते गरीब आहेत, आज त्यांच्याकडे काय नाही, उद्या ते नोकऱ्याला लागतील, मोठं होतील, आणि मग 4 माणसाचं म्हणजे मग तुला जड नाही जाईल. मग त्यांना आजच संपव. लाक्षागृही झालेले की आजच त्यांना संपव. मग मामा कसं यांना संपवायचं? आणि त्यावेळेला शकुनी मामा बुद्धी देतोय, त्यांना अक्कल देतोय. अरे आपण यांना एक असं घर बनवूया, असं एक यांना घर बनवूया की त्या घरामध्ये ते गेल्यानंतर यांचा भस्म होईल. आणि मग त्यावेळेला विरोचनाला बोलवलाय. विरोचना त्यावेळेला यांचा गौंडी होता पांडवांचा. आणि विरोचनाला सांगला की असं सुंदर घर बनव गावाच्या बाहेर, असा एक सुसज्ज असा राजवाडा बनव की त्याच्यामध्ये 80% जलाऊ पदार्थ असतील त्याच्या भिंतीना, 20% त्याला माती असेल. आणि असा एक भव्य असा दिव्य गावाच्या बाहेर राजवाडा बनवलाय. त्याच्यामध्ये लाख, दारू, लगेच जळणारा देवदारसारखा लाकूड हा वापरून हा राजवाडा बनवलाय. आणि त्याला नाव दिला लाखेचा, आणि त्याला नाव दिले लाक्षागृह. आणि मग हा जाऊन तिथे सांगतोय कुंती मातेला, दुर्योधन काकू काकू, आम्ही तुमच्यासाठी चांगला गावाच्या बाहेर घर बांधलाय, तुम्ही त्या घरामध्ये राहायला जा. आणि लोक पण बोलतील, बघ दुर्योधन वाईट नव्हता, यांना गावाच्या बाहेर काढलं, पण यांना चांगला राजवाडा बांधून दिला, म्हणजे माझा याचा पण नाव गावात मोठा होईल. ऐकते. आणि त्यावेळेला त्या कुंती मातेजवळ धात्री नावाची एक दासी होती. ती दासी बोलते, आजपर्यंत तुम्हाला सुईच्या टोकावर बसलेला घर दिला नाही, आज घर हा बांधून देतोय कसा? दुर्योधन याचा अर्थ काहीतरी याचा षडयंत्र आहे. तुम्ही लक्ष दे. कुंती मातेला सांगते ती, बघा तिथले नोकर सुद्धा किती हुशार होते. आणि तिने सांगला की काहीतरी तू लक्ष दे. आणि त्यावेळेला कुंती मातेच्या लक्षात आलं. आणि कुंती माता विदुर काकांकडे गेली. भावजी या वहिनी या. विदुर काका बोलतात, या वहिनी या, बसा. नाही भाऊजी मी बसायला नाही आले. पण त्यांच्या पाठीमागं दुर्योधनाचे हेर होते. विदुर काकांना ते माहिती होतं. आणि विदुर काका काय बोलतात, वहिनी काय सांगाल तुझ्या? काका, आम्हाला दुर्योधनाने गावाच्या बाहेर राजवाडा बांधलाय, त्याच्यात राहायला जायचं. मग तुम्ही काय सांगितलं? आज आम्ही जाऊ बोललो. आता बोललीच वहिनी ना, जाऊ मग जा, पण जाताना तुम्ही मला एक क्षण भेटून जा, विदुर काकाने सांगितलं. आणि त्यावेळेला विदुर काकाची भाषा सांकेतिक होती. आणि मग त्यावेळेला कुंती माता घरी आले. आणि घरी आल्यानंतर एवढं वाक्य दुर्योधनाला समजलं. कुंती माता तिथे जायला निघले. बरोबर दुर्योधने काय केलंय, संजयाकडे गेला. त्या घराची वास्तुशांतीचा मूर्त काढला. आणि संजयाने वास्तुशांतीचा मूर्त काढल्यानंतर यांनी रस्त्यात येऊन तो मूर्त बदलला. म्हणजे चैत्रशुद्ध पौर्णिमा दिली होती, तिथं चैत्रशुद्ध षष्ठी केली आणि आणला का चुकीचा मूर्त. म्हणजे यांचा काय केलाय, म्हणजे आपण आजपर्यंत ज्या घरभरण्या ज्या करतोय, वास्तुशांती ज्या करतोय, त्या खरोखर मूर्त करून पाहून करायला पाहिजे. आपण का करायला पाहिजे की त्या मूर्ताला जर पृथ्वीवर जर अग्नी असेल तर आपला घर हा सुखकर आपला फल देत राहतं. पण अग्नी जर पातालात असेल किंवा स्वर्गात जर असेल तर आपल्याला त्रास सहन करा. मग आम्ही बोलतो, अहो आम्ही एवढा लाखाचा घर बांधला पण त्या घरात सुखच नाही. अरे पण तुझी वास्तुशांती त्या वेळेला तुम्ही बघायला पाहिजे. एखादा बोलते, अहो माझा गायींचा गोठा किती मोठा होता, माझ्या घरात गेल्यापासून माझ्या गायी पटापटा मारायला लागल्या. अरे राजा, चैत्र महिन्यात वास्तुशांती नाही होत. लक्षात आला? हा शास्त्र सांगतोय. आणि मग यांनी संजयाने काय केलंय की वेळ बदलली आणि तो कागद नेऊन त्यांच्याकडे दिलाय मूर्तवेळीचा. पण बघा योगायोग कसा असतं. आले देवाईच्या मनात, ते कोणाचे चालेना. आणि खरोखर दुर्योधनाची वेळ बदलली होती ना, ती वेळ अशी होती, शुभ वेळ होती. मृत्यूहानी होणार नाही, त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाचे मृत्यू त्यांच्या जवळ सुद्धा येणार नाही, अशी ती वेळ होती. आणि मग त्यावेळेलाही त्या घरामध्ये वास्तुशांतीचा मूर्त ठरलाय. आणि जायला निघा तेव्हा कुंती मातेने काय केलंय, चालेल ना बोलली तर, कुंती मातेने काय केलंय, आपल्या लेकरांना
जवळ घेतले, तिला दुःख वाटत होता की इथं या घरात राहायला गेल्यानंतर काहीतरी आपल्या संकट येणार आहे. आणि तिच्या नकुल आणि सहदेव हे सौतीची मुलं होती आणि मग त्यांच्यावर जीव आभार होता. आणि मग तिने भगवंताकडे साकडं घातलं, देवा माझी मुलं गेली तरी चालतील पण माझे नकुल आणि सहदेव वाचलं पाहिजे. त्यावेळेला भगवंतानी कुंती मातेला ग्वाही दिली, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि मग त्यावेळेला हा मुहूर्त ठरल्यानंतर ही लोक राहायला गेली. आणि राहायला गेल्यानंतर जाताना विदुर काकाचा शब्द आठवलं कुंती मातेला की 1 मिनिट मला भेटून जा. आणि मग ही कुंती माता विदुर काकाच्या घरी गेली. आणि विदुर काकाने काय केलंय, देवघरात गेले, घरातून एक कृष्णाची मूर्त आणली आणि ती कुंती मातेच्या हातात दिली. आणि कुंती मातेला सांगितलं, वहिनी या मूर्तीकडे सतत लक्ष ठेवा, तुमचा भगवंत रक्षण करेल. एवढाच वाक्य बोला. आणि कुंती मातेच्या लक्षात आलं की काका काय सांगून गेलेत, बरंच मोठं काहीतरी कारण सांगितलं. आणि मग त्याही काय केलंय, त्या घरात गेलेत आणि अंगण आपल्या हॉलमध्येच या भगवंताची मूर्त मांडली आहे तिने आणि त्याची पूजा चालू केली. सतत लक्ष देत चांगलं आहे. कुंती मातेने अन्न सोडलंय का की या 7 दिवस सतत 7 दिवस हे आपले कसे आहेत, घातक आहेत. आणि मग त्यावेळेला दुर्योधनाने विरोचनाला आज्ञा केली की आता हे घर रात्रीचं माध्यान्ही रात्रीचं पेटून द्यायचं. आणि घराला वेळ किती होता, 11 सेकंदात ते घर चालणारं होतं, एवढी त्याला लाख वापरलेली होती. आणि मग त्यावेळेला विरोचन यायचा रात्रीचा पाहायला, तेव्हा कुंती माता खिडकीत बसून त्या भगवंताच्या फोटोकडे बघून सतत बसली, टक लावून बसली होती, हे भगवंता, हे परमात्मा, माझ्या मुलांचं रक्षण कर. असं करता करता 6 दिवस 6 रात्री ही माई झोपली नाही. आणि झोपली नाही. मग त्यावेळेला हिचे डोळे मिटायला लागले. त्यावेळेला एक विचार केला मनात की आज माझी लेकरं, आजची शेवटची रात्र आपली काळ रात्र आहे, काहीतरी होईल. म्हणून तिने 5 लेकरांना जवळ घेतलेत, पोलीचा जेवण केलाय आणि मुलाला जवळ घेतले. आणि भीमाला 2 पोळ्या दिल्या, तर नकुल सहदेवाला 4 दिल्या. तेव्हा भीमाने प्रश्न केला, आई या नकुल सहदेवाला जास्त का दिल्यात? आणि नाही रे, ते लहान आहेत ना म्हणून. आणि मग मुलांना तिने हाताने भरवलंय 5 जणांना लेकरांना. आणि मग त्या भगवंताचं नाव घेतलाय. आणि रात्र झाली. आणि रात्र झाल्यानंतर तिचा डोला मिटायला लागला. आणि त्यावेळेला हिने भगवंताला अंतस्करणातून हाक मारली, हे ऋषिकेशी, आता मला सावरता येत नाही, मी 6 दिवस जागले, आता माझे डोलं बंद झालेत, आता माझे डोलं बंद पहिले होते, म्हणजे माझ्या मुलाचं जर काय झालं तर मला वाईट पाहायला नको. आणि मग त्यावेळेला कुंती माताचा डोला लागतोय. आणि मग इकडे या दुर्योधनाचं षडयंत्र सजतंय, विरोचन येतोय, आगरी लावायच्या तयारीत येतोय. आणि त्यावेळेला कुंती मातेने हाक मारली, भगवंता हा विरोचन येताना मला दिसतोय, हातामध्ये याच्या आगीचा काहीतरी पेटलेला दिवा दिसतोय. आणि त्यावेळेला या भगवंताला करुणामय हात गेल्यानंतर भगवंत खळबळून जागा झाला. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा काय झालं, तुम्ही असं का उठलात? त्यावेळेला त्या भगवंताने उत्तर दिलं, माझे संत संकटात आहेत, माझे भक्त संकटात आहे. आणि मग सुदर्शनाला आज्ञा केली. आणि मग सुदर्शन आलाय आणि तो गावाच्या बाहेरून ते या लाक्षागृहापर्यंत, आपल्या रूमपर्यंत एक व्यूवर खाल्ला गेलाय. आणि त्या व्यूवरावर सुदर्शन. आणि मग कुंती मातेला दृष्टांत दिला, कुंती माते, तू आता तुझ्या लेकरांना घेऊन कुठे ये, या व्हरांड्यात ये. आणि एवढा पातळ केला होता की या 5 जणांचा 6 जणांचा त्याच्या वजन पडल्याबरोबर तो व्यूवर खाली कोसळून गेला. आणि ती व्यूवरातून पांडव वाचले. म्हणजे बघा, लाक्षागृही सांभाळले. बघा ही द्रौपदी दुःख काय करते की या लाक्षागृहात सुद्धा सांभाळले. आणि ज्यावेळेला दुर्वास ऋषी सुद्धा आवेली जेवण मागायला आले, त्यावेळेला सुद्धा भगवंताने येऊन सुद्धा त्या ऋषींना सुद्धा नदीवर जेवण दिला. कसा दिला जेवण की आल्यानंतर कुंती मातेकडे काय मागितलं, ताई मला जेवण दे. थोडक्यात सांगते तुम्हाला, ताई मला जेवण दे. त्यावेळेला कुंती माता बोलते, अरे द्रौपदी बोलते, दादा तू जेवण मागतोस माझ्याकडं, आम्हाला सूर्यनारायण दिलेली थाली त्याच्यातलं जेवण संपलंय, तर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला जेवण भेटतंय, ही रात्रीची वेळ आहे. आणि मी या 60,000 ऋषी आलेत, त्या ऋषींना जेवण करण्यासाठी मी तुला बोलवलं आणि तू जेवण मागतोस. अगं नाही ग ताई, त्या पानाला थालीला काहीतरी लागला असेल बघ ना. बघा कृष्णाची भाषा, त्या लागला असेल बघ ना. आणि मग थाली अशी उलटी पालटी करून पाहिजे, एक
भाताचा शीत होता तो भगवंताने घेतलाय, तुळशी दल घेतलंय, तांब्यावर पाणी घेतलंय आणि भक्षण केलाय आणि तृप्तीचा ढेकर दिलाय. आणि नदीवर गेलेले 60,000 ऋषीगण होते ना, त्याही सुद्धा तिथे तृप्तीचा ढेकर दिला. असा भगवंत मला सोडून गेलाय ग, असा ती दुःख करते. जेथे आम्हा पडती अडचणी तेथे सत्वर स्वये येऊनी, विघ्न वारी सारंग पाणी तो आज टाकोणी गेला गे. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला प्रसंग आले, ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट आले, त्या त्या वेळेला या शारंगधराने आम्हाला काय केलंय, वाचवलंय. अशी द्रौपदी या गावातल्या लोकांना का सांगत आहे. आता बोलावू कोणास, कोण वारील मम संकटास, आता माझी मनाची आस कैशी पूर्ण होईल गे. आता मी कोणाला बोलावू, आज माझ्यावर प्रसंगच आहे आणि मी प्रसंगात असताना हा भगवंत उड्या टाकत येत होता. आता मी कोणाला बोलावू, अशा प्रकारे की आता या माझी काय अवस्था झाली, अशा प्रकारे ही द्रौपदी दुःख करते. संकट देखोनी श्री कृष्ण धावणी देत असे अलिंगन, तयांचे पाताची सुहास्य वदन वाटे समाधान दिवासी. बघा, जीवनामध्ये जगताना, आपल्या संसारामध्ये जगताना आपला चेहरा हसला पाहिजे. आपण सकाळी उठल्यावर आपल्या परिवारावर जाताना जर आपण त्या मुलाला जर हाडतूड केली किंवा आपल्या पत्नीला जर हाडतूड केली तर आपला दिवसभर कसा जातो, दुःखात जातो. पण त्या लेकरांना जर आपण जवळ करून घेतलं, त्या पत्नीला आपण जर विचारला, बाय ग आज काय जेवायला करतस, ती बोलते अहो काय नाही, आज आपल्याकडं चटणी भाकरी बन. म्हणजे ते एकमेकांनी मिळून मिसळून जर आपण जर खाली तर ते आपलं अन्न पचतं. नाहीतर आम्हाला आशेदिशी होता. का होता नसे दिवशी की आपल्याकडं काम, क्रोध, मद, मच्छर. आज काय कालवणामध्ये तू मसालाच जास्त टाकलास, तो म्हणा नको काढून. मला सांगा, तुम्ही राग करा पण त्या जेवणावर राग करू नका. राग एवढा करा की घरातून ताट रस्त्यावर फेकू नका. अशी पण माणसं मी पाहिली. बरोबर ना दादा बोलते. म्हणजे एवढा राग करू नका. आणि मग तो अन्न तुम्हाला काय करत असतं, शाप देत असतं. अरे तो अन्नाचा आज ताट फेकलास, पण एक दिवस असा येईल त्या ताटासाठी तुला वणवण खेळा. आज आपण जे काबाड कष्ट जे करतोय, कशासाठी करतोय, या टीजवर पोटासाठी करतोय. लक्षात आलं तुमच्या. आणि मग असा हा भगवंत, असा हा ऋषिकेशी हाक मारली की काय करायचा, कुरवारून घ्यायचा, प्रेमाने घ्यायचा, प्रेमाने आम्हाला सांगायचा, प्रत्येक वेळेला आम्हाला संकटातून आमचा रक्षण करायचा. आणि असा हा भगवंत गेलाय, कपाल फोडते, रडते, धायदाय आणि सांगते, आता बंधूंची तुटली आस, आता क्षेम देऊ कोणास, आज माझी माहेरास काठी लागली सर्वस्वी. बघा, जिथपर्यंत आई असतं, जिथपर्यंत घरामध्ये आई असतं तेव्हा मुलगी धावत येते आणि मडक्यामध्ये हात घालून ती, म्हणजे घरातल्या डब्यामध्ये हात घालून ती वस्तू घेते. पण ज्या वेळेला आई जाते ना, त्यावेळेला ती मुलगी काय करते, येऊन बाहेर सोफावर किंवा खुर्चीवर बसते. का, त्या चुलीच्या वाटणात कोण असतं, वहिनी असतं. तिला वहिनीजवळ मागताना तिला शरम वाटतं, हिसकतं, पण आईजवळ मागताना लाजत नाही. मग आई गेल्यानंतर काय अवस्था होते, आई गेल्यानंतर त्या लेकरांची काय होते अवस्था. पण त्याचा भाऊ पण खंबीर पाहिजे, त्या बहिणीला सांभाळणारा. आणि असा माझा भाऊ होता. कसा माझा भाऊ होता, आज तुटली माझी आस माहेराची, की मी आता माहेरपणासाठी कोणाची आस करू. अशा प्रकारे द्रौपदी ते दुःख करतोय. आज माझा आधार मोडला, सागरा माझी ठेवा बुडाला, सहोदर माझा अंतरला, नाहीसा झाला मजला गे. आज मी जपलेला आजपर्यंत जो माझा धनाचा गाठोडा होता, आजपर्यंत माझा सहोदर, म्हणजे मी बोलावं त्याप्रमाणे माझ्या पाठीची राहणारा माझा सखा बंधुराया होता. आज माझा हा बंधुराया, हा माझा साठवलेला मी धन होतं, ते आज माझं काय झालंय, समुद्रामध्ये बुडलंय. आज माझा आज जपलेला जो साठा होता तो माझ्यापासून काय केला, समुद्रामध्ये बुडलाय, अंतरला. आता मी कोणाकडे काय मागू. अशा प्रकारे दुःख करत असताना दादा गेला येथे बोलून, की निज धामासी जाईन, तरी माझे कल्पित असे मन, काळांतरे होईल हे. मी सांगते, गावातल्या लोकांना सांगते, मला दादा बोलला जाताना काय बोलला, ताई ग मी निजधामाला चाललोय. पण दादा चाललो बोलला, पण मला असा वाटला नाही की आजच जाईल. लक्षात आला, आजच जाईल म्हणून वाटला नाही मला वाटलं आता निस्ता बोललाय खरा, मी निजधामाला चाललोय. निजधाम म्हणजे शेवटचा क्षण,
पण दादाने काय केलंय, तातड केली, मला घाई केली, मला दादाने फसवलं, अशा प्रकारे द्रौपदी सांगत आहे. परितेने तातड केली भारी, मज कारणे सांडिले दुरी. आता माझा गेला कैवारी, पुन्हा दृष्टी पडेना. आणि असा हा माझा कैवारी, हा मला टाकून गेलाय, मी त्याला पुन्हा कुठं पाहू. अशा प्रकारे मी वारंवार ती दुःखाने रडते आणि ती त्या गावातल्या लोकांना सांगते की आज तुम्ही जे विचारते आम्ही रडतो का, की आज असा तो माझा शारंगधर, असा तो माझा कैवारी निघून गेलाय ग. ऐसे बोलून आक्रंदत, पुन्हा भूमीसी अंग टाकीत. अति दुःखे विलाप करीत, कृष्ण नाम घेऊन या. आणि मग त्या भगवंत परमात्म्याचं सतत मुखातून नाव घेते, हे दादा, हे भगवंता, हे ऋषिकेशी, हे श्रीकृष्णा, आता मी तुला कोणाकडे पाहू, मी आज कोणाची लावू, मी नजर कोणाकडे लावू की माझा दादा येतोय ग. आणि अशा प्रकारे ती वारंवार काय करते, एवढं बोलते आणि ती जमिनीवर पुन्हा मूर्छनेवर अंग टाकते. द्रौपदीचे करुणा वचनी, उलोप आहे सर्व मेदिनी. पशु पक्षी ते दुःख पाहुनी, मनी झुरती अत्यंत. आणि मग हे द्रौपदीचं दुःख जर आपण पाहिलं तर या पृथ्वीला सुद्धा काय वाटते, अशी पृथ्वी सुद्धा उलट पालट होईल का काय, पृथ्वीवर भूकंप होईल का काय, धरणीकंप होईल का काय. आणि अशा प्रकारे पशु पक्ष्यांना सुद्धा काय वाटते, काय हिचं दुःख आहे. एवढं तिचं ते दुःख होतं ते म्हणजे मनाला हेलकावे वाटणारे होते, लागणारे होते. आणि असं ती द्रौपदी दुःख करत होती. मग धर्मराज होय बोलता, द्रौपदी शोक न करिता. आम्हास नाही राहणे सर्वता, कृष्णाची वाचोनी पैरा. धर्मराजा येतात आणि धर्मराजा म्हणतात की द्रौपदी आता आवर स्वतःला, येथे राहणे नाही कवनाशी. बघा, इथे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक प्राणी आहे, त्याला कोणालाही राहता येत नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, की ज्या वेळेला माणसाने मेल्यानंतर आज आपण भगवंताचे आलवतोय, पण भगवंताने काय करून ठेवले आपल्यासाठी. आपल्यासाठी भगवंत परमात्म्याने काय केलं, एवढा मोठा आपला जो शरीर जो दिला आहे, या रक्त मांसाचा जो शरीर आहे, मातीचा शरीर आहे, त्या भगवंताने आपल्याला दिलाय. आणि मग त्या भगवंत परमात्म्याला आळवताना हा इथे धर्मराजा सांगतोय की ही जशी देवाची गती झाली का, या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर ज्याने जन्म घेतला त्याला मरण हे आठल आहे. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, टाकून जाती रांगापुरे. संत चोखा मला सांगतात की ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटतं त्यावेळेला तुमच्याबरोबर कोणी येत नाही, एकलाच ये प्राणी आणि एकलाच जा. मग तुझ्याबरोबर जिनी साथ केलं फेरलं ना, धनी तुम्हाला मी काय सांगू, तुम्ही माझ्या नजरेसमोर जरासं जरी गेलो ना तर मला चहितपणा नाही. आणि तीच पत्नी शेवटच्या क्षणाला काय होते, कोल्हापर्यंतच येते, पुढं जात नाही. आणि हे सगळे शरीर जे आहेत हे कुठपर्यंत, स्मशानापर्यंत. ज्या वेळेला या प्रेताला भडागणी दिला त्यावेळेला बोंब मारतात आणि ते सुद्धा मागे हात म्हणून निघून जातात. मग मला सांगा, आपल्यावर कोणी येते का? कोणी नाही ये, सांगा ती. आपल्यावर कोणी येत नाही, काहीच येत नाही. आजपर्यंत 14 चौकड्याचा ज्याने या रावणाने जे राज्य भोगलं त्याला सुद्धा राहता आलं नाही. आजपर्यंत पितृवंदनामध्ये राहणाऱ्या राम प्रभू त्यांना सुद्धा राहता आलं नाही. आजपर्यंत एवढं आयुष्यभर राजे महाराजे यांनी अमाप संपत्ती जमवली, अमाप इष्टेट, त्यांना सुद्धा राहता आलं नाही. मग आपली सुद्धा गती ही काय, व्यर्थ तू काय शोक करू नको, असा इथे धर्मराजा बोलतोय. जी परी झाली श्री कृष्णासी, तीच परी होय आम्हासी. इत्यादी बहुवचनेसी शांतवन करुनिया. आणि जशी ही भगवंताची परिस्थिती झाली तशी तुमची आमची तुम्हा आम्हाची होणार आहे. आणि अशा प्रकारे द्रौपदी एवढा व्यर्थ दुःख करू नकोस, जशी भगवंताची परिस्थिती झाली, वेळ आली तशी सुद्धा आपली सुद्धा येणार आहे. आणि तू थोडी उगी राहा, असं इथं धर्मराजा सांगत आहे. बोलावुनी बंधू वर्गासी, म्हणे राज्य स्थापुनी परीक्षित. आपण जावे बद्रिकाश्रमाशी, कृष्ण नाते आज्ञा पिले. आणि मग आता काय केलंय धर्मराजाने, काय केलंय, संपूर्ण परिवाराला बोलवलंय, बंधू वर्गाला बोलवलाय. आणि मग त्याचे एक विचार मांडलाय की अरे बाबा रे, आता तर आपला भगवंत परमात्मा गेलाय आणि आता कलीचं सावड आहे. देवाने सांगितलंय की आता कलियुग प्रारंभ, आता आपला इथे राहता येणार नाही.
आणि राहता येणार. मग आधी काय केलं, आता मग आता इथला राज्य हस्तिनापुराचा राज्यभार कोणी झाला तो आपल्या नातूच्या हातात दिलाय, द्यायचा असं ठरलाय. आणि आपण काय करायचं, तीर्थयात्रेला जायचं असे त्या बंधुवर्गा बोलावून सभेमध्ये यांनी धर्मराजाने वक्तव्य केलं. ते धर्माचे ऐकोनी वचन पुढे गेला विदुर निघून. तेथे कथा न राहावे आपण होईल विघ्न निश्चय. आणि मग हे बघा, संपूर्ण शास्त्राधार, संपूर्ण राजकारण, संपूर्ण नीती ही विदुर काकांना माहिती होती. विदुर काका एक महान अशी व्यक्ती होती. आणि हे धर्माचं वाक्य की आता परिस्थितीच्या हातात राज्यकारभार द्यायचं हे वाक्य ऐकल्यानंतर जर मला धर्म बोलला की काका तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, थांबा, तर मला राहणं भाग पडणार आहे. आणि मला हा राज्याचा लवलेश सुद्धा मोहन आहे. ज्या वेळेला यांचं भांडण झालं संपत्तीवरची कौरव पांडवांचं, त्यावेळेला विदुर काका जाऊन गावाच्या बाहेर झोपडीत राहायला लागले की मला काही नको, मला काय पाहिजे, फक्त एक कृष्ण परमात्मा पाहिजे, मला कृष्ण भक्ती पाहिजे. मग आता सुद्धा आपल्यावर विघ्न येईल. आणि मग विदुर काकाने तिथून काय केलंय, काढता पाय घेतलाय की आता जर आपण इथं थांबलो तर नक्कीच धर्म आपल्याला काय करील, काहीतरी आपल्याकडं कार्य सांगेल. त्यानंतर धर्माची आज्ञा मला मोडता येणार नाही. जरी धर्म त्यांचा मुलगा असला तरी तो हस्तिनापुराचा कोणता राजा होता. मग राजाज्ञा मोडता येत नाही हे विदुर काकाने जाणलं. आणि मग विदुर काका तिथून निघालेले आहे. तो विचार मानला सगळ्यांशी मग मूल धाडिले रायासी. प्राचारुनिया सभेची सुमूर्तासी पाहिले. आणि मग इथे भावन वर्गाने हा धर्मराजाने घेतलेला निर्णय सर्व पटलाय. आणि मग देशोदेशीच्या राजांना आमंत्रण पाठवलंय, मूल पाठवलंय. काय पाठवलंय आमंत्रण की इथे आता परिस्थितीचा राज्याभिषेक होणार नाही. आणि मग तो येऊन मांडलिक राये अभिषेकीला परीक्षिती पाहे. राज्य दिले धर्मराये अभिमन्यूच्या सुखाशी. आणि मग इथे सर्व मांडलिकांना आमंत्रण पोचलं आहे. सर्व मांडलिक राजे आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या तिथे हा राज्यकारभाराचा सोहळा परिषदेत गेलेला पूर्ण घ्यायला आहे. आणि मग हे संपूर्ण राज्य कोणाला दिला, अभिमन्यूच्या दिला, अभिमन्यूच्या मुलाला दिला. परिस्थितीच्या हातात हा राज्यकारभार हस्तिनापुराचा दिलाय. आणि मग करू निशाने रोविली गांजली रण तुरे आणि दाणे दिदली असती अपारे. भोजन सारुणी कसरे वस्त्रालंकारे गौरविले राम. मला सांगा, जर आपल्याला एखाद्या साध्या लहान माणसा सुद्धा जर कार्य असला तर अनेक प्रकारचा जेवण होतोय, अनेक प्रकारचा लाईट रोषणाई होते. आता इथे तर राज्याभिषेक होता. आणि मग तिथे काय झाला, अनेक गुढ्या तोरणे पताका सगळी हस्तिनापुरामध्ये नगरीमध्ये उभारली होती. आणि अशा या मंत्रघोषाच्या जयघोषाने इथे परिस्थितीचा काय झाला, राज्याभिषेक झाला. आणि मग आता इथे राज्याभिषेक झाल्यानंतर मग आता आपल्याकडे पाहुणे जर आलं तर आपण काय करतो, प्रत्येकाला काहीतरी मान देतो ना. नाही जमलं तर श्रीफल तरी हातात आपण देतो. बाबा असं पूर्वी सुपारी द्यायचं ना. पूर्वी जर आपण लग्नाला गेलो ना तर सुपारी पान हातात द्यावायचं. मला माझ्या माहितीत एका ठिकाणी माझी सुपारी पान हातात आला होता. म्हणजे वाटत जायचं, म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाहुणं आलात, आमच्या लग्नाला शोभा वाढवली. मग आता इथे जसा राज्यकारभार इथे केलाय त्याप्रमाणे इथे मांडलिक राजे आले, त्यांना सुद्धा काहीतरी दान दक्षिणा द्यायला पाहिजे की नाही. आणि असे ते संपूर्ण राजाला काय केलंय, तोषिविले, म्हणजे त्यांना दान धर्म देऊन त्यांना शांत केले होते. धर्मरायाची आज्ञा घेऊन मांडलिक राजे गेले निघून. परीक्षिती राव म्हणून बोल प्रगटला महितळी. आणि मग धर्मरायाची आज्ञा या मांडलिक राजाने घेतली. आणि या मही तलावामध्ये, पृथ्वी तलावामध्ये काय झालंय, बोंब सुटली. म्हणजे सगळं माहिती झालं की भारत देशाचा राजा कोण राजा, मोदी ना. मग या हस्तिनापुराचा राजा कोण, परीक्षित, अशी सर्वत्र काय झाली, घोषणा करण्यात आली. आणि मग हे राजे सुद्धा आपापल्या नगराला जाते झालेले आहेत. मग धर्म म्हणे सहोदरा आता तुम्ही करावी त्वरा. लोकांत सांगावे विचारा की तीर्थ जातो म्हणून. आणि मग आता इथे धर्मराजा सांगतोय आपल्या भावंडांना की आता तुम्ही आता लगभग घाई करा की आता आपल्याला कुठं जायचं आहे, तीर्थयात्रा. आता या संसार सागरात आपल्याला लटकून राहायचं नाही. आणि आपण आता तीर्थयात्रेच्या तयारीला लागा. आणि मग पुढे त्या ऐकोनी धर्माची या बोला पार्थ काय चरिता झाला.
आज्ञा दे मारुतीला जावे स्वस्तला म्हणून. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या या वाटा मज धावाव्या सुगटा. या संत तुकाराम महाराजांनी या भगवंत हनुमंतरायाला आडवावं आणि या भगवंतरायाने या पांडवांच्या रथावर जे देव सारथ्य करत होता, ध्वजस्तंभावरी वानरू जैसा मूर्तिवंत शंकरू. नाथबाबांनी सांगितलं की त्या ध्वजस्तंभावर कोण आहे? वानर आहे. आणि मूर्तिवंत कोण आहे? शंकर आहे. शंकराचा 11वा अवतार रुद्र अवतार. बरोबर ना? मग मला सांगा, मग आता इथे हनुमंतराया असताना ते युद्ध कोण हरल काय? नाही. मग असा हा हनुमंतराया, त्या हनुमंतरायाला काय केलं? पार्थाने काय केलाय? नमस्कार केला. देवा, आजपर्यंत तुम्ही आम्हाला काय केलं? सहकार्य केलं. तुम्ही शस्त्र नाही हातात घेतलं, पण आजपर्यंत आमच्या ध्वजावर आमच्या काय केले? जिथं हनुमंतराया ध्वजावर तर त्या ध्वजाला हात कोण लावी? चालेल का? आम्ही जातो तीर्थासी, तुम्ही जावे स्वस्थानासी. प्रेम दाटले उभयतांसी, बुक्सा बुक्से स्पंदत. आणि मग हनुमंतराया आणि अर्जुनाची तिथे भेट झाली आणि एकमेकाला गला मिठी केलंय आणि बोलतात, हे आजपर्यंत हनुमंतराया, आजपर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केलात, तुम्ही आजपर्यंत तिष्ठत आमच्या ध्वजावर राहिलात, तरी आता आमचं कार्य इथलं संपलंय आणि आम्ही सुद्धा आता तीर्थयात्रेला जातोय. मग तुम्ही सुद्धा तुमच्या स्वस्थानाला जा. असा इथे अर्जुन बोलत असताना हनुमंतराया आणि अर्जुनाची कडकडून एकमेकाला मिठी मारली आणि हनुमंतराया पण रडतायत आणि अर्जुन सुद्धा इथे रडतोय. हनुमंत तेव्हा निघोणी गेला आणि पार्थेरथासी नमस्कार केला. मग स्वर्गासी तो जाता झाला, विचार कळला देवांशी. आणि मग आजपर्यंत जे घनघोर युद्ध झालं कौरव पांडवांचं, त्या युद्धामध्ये देवाने सुद्धा पांडवांना सहकार्य केलं होतं. असा दिव्य असा रथ दिला होता आणि तो रथाला सुद्धा इथे पार्थाने नमस्कार केलाय. हे रथश्रेष्ठा, आता तुमचं कार्य संपलंय, आता तुमच्या आम्हाला गरज पडणार नाही. मग तुम्ही तुमच्या आता स्थानाला जा. आणि मग ते दिव्य रथाला सुद्धा इथे पार्थाने काय केलंय? नमस्कार केला आणि त्याला पण सांगितलंय की तुम्ही तुमच्या देवाचा. आणि हे देवांना कळलं की अर्जुनाने कुठलाच मोह ठेवला नाही की यांनी रथ सुद्धा आता आमचं रथ आमच्याकडं पाठवून दिलेलं आहे. मग धर्मराज बंधून ते म्हणत, कुंती माता क्षीण बहुत. हे कारण एक रथ घेतला पाहिजे निश्चय. इथे कुंती माता क्षीण झालेली आहे, म्हातारी झालेली आहे. आम्ही काय बोलतो? डोकरे. बरोबर ना? आम्ही काय बोलतो? डोकरे इथं का बसलीस? खोकतस? अरे पण त्या माऊलीने तुम्हाला 9 महिने 9 दिवस उदरात हाताच्या झोल्या केल्या की नाही? सांभाळलं तुला. तिने प्रसूतीच्या वेदना दिल्या, कला दिल्या. तिला जी व्यात तिच्या कला माहिती. बरोबर की नाही? आणि त्या माईला आम्ही काय करतोय? वार लावलं. वार. आज आईला 2 महिने तुझ्याकडं, आज आईला 2 महिने तुझ्याकडं, आज आईला तुझे 2 महिने तुझ्याकडं. आणि चौथा काय बोलतोय? अरे मला सुट्टीच नाही, आता मग तूच 2 महिने सांभाळ. अशी पण मुलं आहेत या कलियुगा माझा रे. पण इथं पांडवांनी काय केलंय की कुंती माता आपली कशी झालेली आहे? क्षीण झालेली आहे. तिला चालता येणार नाही. मग आता कुंती मातेसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तीर्थयात्रेत प्रवास करायचा आहे, मग आपल्याला रथ घ्यायला पाहिजे. आणि मग हे भावंडांना मानले आणि मग कुंती मातेसाठी इथे एक सुसज्ज असा रथ तयार केला. वचन मानले सर्वांची, मग सिद्ध करून महारथासी. विचारून या सुमूर्तासी सकळ जनांशी भेटले. आणि मग त्या गावामध्ये राहत असताना याही बघा, आपण कुठला पण कार्य करताना आपण मूर्त मगाशी बोलून गेलो. मग यात्रेला सुद्धा जाताना सुद्धा आपण मूर्त पाहायला पाहिजे. अहो काल परवा अमक्या तमक्या घाटामध्ये बस कोसळून 50 माणसं गेली. का गेली? ते आम्ही मूर्त पाहिला नाही. त्यात काय बघायचा? आता आमच्या नवऱ्या नटतानाच आमचं लग्न 12चा 12:30 1ला. मग मला सांगा, तुमची ती मेकअप जर प्रिय आहे काय तो होणारा विधी प्रिय आहे? बरोबर आहे ना? विधीमध्येच तो लग्न, रामप्रभूंचा 3 मिनिटं लग्न उशिरा झाला होता. 14 वर्ष वनवास वापरला होता.
तो लग्न ऋषींनी का लेट केला की त्या 3 मिनिटाच्या मुहूर्तामध्ये वनवास लिहिलेला वनवास होता आणि म्हणून आणि वनवास हे रामाला करायचं होतं आणि वनवास केला नसता तर रावण मेला नसता. लक्षात आलं तुमच्या? वनवास जर झाला नसता रामाला तर रावण मेला नसता आणि राम जर वनवासाला गेला नसता, बघा थोडक्यात सांगतोय, तर राम राजावर बसला नसता. का? राम जर राजावर बसला असता तर दशरथ मेला नसता, पुत्रशोक झाला नसता दशरथाला. मग पुत्र करून मरशील ऐसा श्रावणबालाच्या आईवडिलांनी शाप दिला होता दशरथाला, बरोबर आहे ना? मग तो ब्राह्मणांचा शाप खरा ठरावा म्हणून राजा दशरथाला कैकेयीला गुरुनी सांगितलं की तू राजा दशरथ काहीतरी मागून रामाला वनवासाला पाठव. रामाला जर वनवासाला पाठवशील तर राम जगल. रामाला जर वनवासाला पाठवलाच नाही तर त्या शिवासनावर बसता बसता राम मरण पावेल. का? तो ब्राह्मण शाप होता. पुत्र करून मरशील ऐसा. लक्षात आलं तुमच्या? मग हा वियोग दशरथाला सहन झाला नाही. राम वियोग आहे दशरथ, पुत्र वियोग आहे दशरथ मेला. लक्षात आला? कर्मयोग आहे रावण मेला. रावणाने कर्म काय केलं? थोडक्यात सांगतोय, रावणाला एक उशाप होता, ज्या वेळेला तू स्त्रीची अभिलाषा करशील त्यावेळेला तुझा मृत्यू अटल आहे. सीतेची अभिलाषा केली ना म्हणून रावणाला मृत्यू. कधी योग आला तर सांगू दृष्टांत. आणि अशा प्रकारे इथे कुंती माता काय आहे? शीन आहे. आणि मग कुंती मातेला प्रवासामध्ये इथे आता हे भावंडांना मानलं की आता आपण रथ तयार केलेला आहे. आणि पुंडली कवरदे हर विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समस्त कृष्ण महाराज हनुमंत महाराज जय जय रघुवीर.